संविधानाच्या चौकटीत बसणारा कोणताही निर्णय घ्यायला तयार. जरांगे यांच्या उपोषणावर सीएम फडणवीस यांची प्रतिक्रिया. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली तारीख आणि वेळेनुसार आज सकाळी 10 वाजता आंतरवाली सराटी रोडवरील शेतात बाज टाकून भर उन्हात आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण संदर्भात विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाची मागणी वाढलेली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणावर सरकार नेहमी सकारात्मक आहे. सरकारने वारंवार निर्णय घेतलेला आहे. आरक्षणाच्या बाबतीत सरकारची भूमिका पारदर्शक आहे. आम्ही तीच भूमिका सातत्यानं मांडत आहोत. आमचे सरकार सर्व समाजासाठी सकारात्मक काम करणारे सरकार आहे. आम्ही समाजाला एकमेकांपुढे आणून भांडण करत नाही. सगळ्यांचेच भले कसे होईल हा प्रयत्न आम्ही करतो, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की मराठा समाजाच्या बाबतीत जेवढे निर्णय मी आणि एकनाथ शिंदे यांनी घेतलेले आहेत तेवढे इतिहासात कधीही झाले नाहीत. यापुढेही आम्ही मराठा समाजाच्या हितासाठी निर्णय घेऊ. फक्त हे निर्णय घेत असताना कायद्याचे पालन करू. याचे पालन न करता जर आम्ही निर्णय घेतला तर त्यातून फक्त प्रसिद्धी मिळेल, पण तो निर्णय टिकणार नाही आणि त्यामुळे कायद्याच्या चौकटीत जे निर्णय बसतील ते निर्णय आम्ही घेणार, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. सरकार या प्रश्नावर नेहमीच सकारात्मक आहे. सरकारने वारंवार निर्णय घेतलाय. प्रत्येक वेळी जेव्हा अडचण आली त्यावेळी सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भात मी एवढंच सांगेन की सरकारची भूमिका पारदर्शक आहे, सरकारची भूमिका सकारात्मक आहे आणि ती भूमिका आम्ही सातत्याने मांडतो आहे आणि यापुढेही सरकारची भूमिका ही सकारात्मकच असेल. आमचं सरकार सर्व समाजाकरता सकारात्मक काम करणारं सरकार आहे. आम्ही समाजांना एकमेकापुढे आणून भांडण करत नाही. सगळ्यांचं भलं कसं होईल हा प्रयत्न करतो आणि विशेषतः मराठा समाजाच्या संदर्भात मी पुन्हा एकदा सांगतो, जेवढे निर्णय मी घेतले आणि शिंदे साहेबांनी घेतले एवढे इतिहासात कधी झाले नाहीत आणि पुढेही आम्ही मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतच राहू. फक्त हे निर्णय घेत असताना देशाचं संविधान, देशाचे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी दिलेले निर्देश याचं मात्र पालन करावं लागेल. त्या निर्देशांचा अवलंब न करता जर एखादा निर्णय घेतला तर त्यातनं केवळ प्रसिद्धी मिळेल, पण तो निर्णय टिकणार नाही. त्यामुळे संविधान आणि न्यायालयाचे निर्णय यांच्या कसोटीवर जे निर्णय आम्हाला घेता येतील त्याच्या कसोटीवर खरे ठरणारे जे निर्णय असतील ते सगळे निर्णय आम्ही घेऊ. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.